अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्तिभाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे 55 फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती। शुक्रवार 10 ऑक्टोबर पासून ते मंगळवार 14 ऑक्टोबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव, देवतांच्या मूर्त्यांचं नगर प्रदक्षिणा, ढोल ताशांचा गजर, रथ, उंट, घोडे, प्रवचन, शिवकीर्तन, पंचाचार्य कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा पठण, हवन, आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी 10 वाजता सद्धर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, आकाशातून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा, आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा। स्थळ महादेव मंदिराजवळ जांडरावाडी रोड, सलगरे। तर भक्तांनो, या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। चला सारे कुटुंबियांसह सलगरे येथे अवश्य या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। ऑगस्टच्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण हरकतीची याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी निश्चितीकरणासाठीची नियमावली सरकारच्या ग्रामविकास विभागाने 20 ऑगस्ट 2025 रोजी जारी केली। या नियमावलीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे। यामुळे आरक्षण सोडत आता नवीन अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरता क्रम लक्षात घेऊनच निश्चित करण्यात येणार हे आता स्पष्ट झाले आहे। 1996 ते 2017 या कालावधीत आरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या चक्रीय पद्धतीला पूर्णविराम मिळाला आहे। सांगली जिल्ह्यातील 8 जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत। नवीन नियमावलीनुसार आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे जमातीचे आरक्षण निश्चित करत असताना जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गटापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात येणार आहे। याचा विचार करता जिल्ह्यातील म्हैसाळेस तालुका मिरज, मालगाव तालुका मिरज, कौलापूर तालुका मिरज, रांजणी तालुका कवटेमहांकाळ, उमदी तालुका जत, सावळस तालुका तासगाव, बेडग तालुका मिरज, दिघंची तालुका आटपाडी हे 8 गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे।